नमस्ते, मी रमेश मुकादम. ग्रामोदय विचार माध्यमातून आज आधुनिक भारताचे जनक राजा राममोहन राय यांच्या जयंती आहे. 22 मे 1722 रोजी त्यांचा बंगाल प्रांतामध्ये जन्म झालेला आहे. अशा या आधुनिक भारताचे जनक राजा राममोहन राय यांची जयंती, त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. राजा राममोहन राय हे ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीमध्ये कामाला होते. ते सनातनी धर्माचे पुरस्कर्ते होते. आधुनिक भारताच्या जडणघडणीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी वेद, उपनिषदे याचा अभ्यास केला. पर्शियन भाषा तथा इंग्रजी भाषा तसेच बौद्ध धर्माचा देखील त्यांनी अभ्यास केलेला आहे. आणि प्रारंभिक त्यांचं जीवन हे खडतर होतं. ईस्ट इंडिया कंपनीमध्ये असताना भारतामध्ये ज्या आधुनिक चालीरीती होत्या, बंधनं होती, हिंदू धर्मामध्ये असलेला कर्मठपणा, या सर्व गोष्टीचा विचार करता राजा राममोहन राय यांनी ब्रिटिश सरकारकडे विनंती केली की त्यांनी ज्या काही आधुनिक त्यावेळच्या पारंपरिक काही सत्यप्रथा होती, विधवा, मुंडन, बालविवाह यासारख्या ज्या काही कुप्रथा होत्या त्या प्रथा बंद करण्यास शासन दरबारी अर्जपाटी केली. आणि ब्रिटिश सरकारनं मग सतीबंदीचा कायदा आणला, बालविवाहाचा कायदा आणला. जे ब्रिटिशांनी राजा राममोहन राय यांच्या आधुनिक सुधारणेच्या संदर्भामध्ये त्रुटीपूर्व काही कायदे आणले. त्यामुळं भारतीय समाजावर त्यांचा मोठा असा एक कार्य आहे, मोठं काम आहे, योगदान आहे. त्यांनी पर्शियन भाषेमध्ये असलेले काही वृत्तपत्र देखील चालू केले. वृत्तपत्र चालू केल्यानंतर 1835च्या दरम्यानमध्ये वृत्तपत्रांमध्ये बंदी असायची. राजा राममोहन राय यांनी व्हाईसरॉय यांच्याकडे अर्जपाटी करून वृत्तपत्राची बंदी त्यांनी उठवून दिली. आणि आधुनिक भारताचे मध्ये ज्या ज्या चांगल्या काही गोष्टी आहेत त्या करण्यास त्यांनी अत्यंत सहकार्य केलेलं आहे. अशा ह्या विद्वान माणसाचा आधुनिक भारताच्या सामाजिक न्याय देण्याच्या त्यांच्या काही भूमिका ह्या कौतुकास्पद आहे. आणि त्यांनी ब्रिटिश सरकारला काही गोष्टी करण्यास भाग पाडले. भारत देशाच्या बहुजन समाजावर मोलाचं एक काम केलेला योगदान आहे, उपकार केलेले आहे. अशा या आधुनिक भारताचे जनक राजा राममोहन राय यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना नमन करतो. त्यांच्या विचाराची कास आधुनिक युवकांनी घ्यावी, आधुनिक लोकांनी घ्यावी. आणि या संदर्भात आपलं म्हणणं काय, कमेंट्स करा. आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.